तर आज मी बनवणार आहे हेल्दीएस्ट पौष्टिक अशी पावभाजी. त्यासाठी मी घेतले गाजर, बीट, एक मोठा टोमॅटो, फ्लावर. फ्लावर मी पाण्यात भिजवून ठेवले आहे. त्याला तडक्याची तयारी करूया. आता मी कुकर घेतलाय. त्याच्यामध्ये आपण भाज्या शिजवायला ठेवूया. कुकर चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल. तेल ॲड केल्यानंतर तेल चांगलं तापू द्या. तेल छान असं तापल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर छान तडतडायला लागली की आपण टाकूया टोमॅटो. टोमॅटोच्या नंतर आपण टाकूया आपले गाजर आणि बीट. गाजर आणि बीटामध्ये छान असा रंग येईल प्राकृतिकरित्या. ते ॲड केल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं तुम्ही स्टर करत राहा. ते छान मिक्स झाल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपले वाटाणे. वाटाणे ॲड केल्यानंतर बाइंडिंगसाठी छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण आलू टाकूया, बटाटे टाकूया. छान मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावरती 1-2 मिनिटं छान असं परतवून घ्या. ते छान परतल्यावरती आपण ॲड करणार आहोत फ्लावर. जे आपण स्वच्छ धुवून ठेवले आहेत ते फ्लावर आपण ॲड करूया. फ्लावरला सुद्धा छान असं मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये आता ॲड करूया आपला पावभाजी मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि ॲड करून घ्या. चांगला मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आपण आवडीनुसार पाणी ॲड करूया. तुम्हाला घट्ट पाहिजे की तुम्हाला सेमी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रकारे तुम्ही पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड केल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावर आपण कुकरला 3 ते 4 शिट्या देऊया जेणेकरून भाजी आपली पूर्णपणे शिजली जाईल. तर चला आता आपण तडक्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे ठेवलं आहे एक कढाई. कढाई चांगली तापल्यावरती त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी तेल. तेल छानपैकी गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकणार आहे मी बटर. बटर आणि तेल जर सारखं मापाने टाकलं तर बटर जळण्याची शक्यता कमी असते. अगोदर बटर टाकलं तर बटर जळू शकतो. सो तेल आणि बटर मिक्स करून टाकलंय मी. हे ॲड केल्यावरती आपण आपला बारीक चिरलेला 2 कांदे घेतलेत मी. तर 2 कांदे मी ॲड करणार आहे. बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आता. ॲड केल्यावरती चांगला परतवून घ्या. थोडासा ब्राऊन झाला आपला कांदा. आता त्याच्यामध्ये मी फ्रेश आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. मी क्रश करूनच सध्या वापरते कारण मला ते फ्रेशनेस त्याच्यामुळे येते. ते मला खूप आवडतं. तो स्वाद खूप चांगला येतो. जे आपण पेस्ट घरी करून ठेवतो ती मला आवडत नाही ॲक्च्युली. मी फ्रेश सगळं कुटूनच टाकते. चांगलं परतवून घ्या आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया जेणेकरून कांदा आपला पूर्णपणे लाल होऊन जाईल. भाज्यांना मी 3 ते 4 शिट्या लावल्यात. चला बघूया. भाज्या मोस्ट ऑफ तर शिजल्या आहेत. थोडंसं परतवून घेऊया. आता थोडंसं मी भाज्यांना मॅश करते. चांगलं तुम्हाला जितकं घट्ट पाहिजे, तुम्हाला खडा पावभाजी पाहिजे, तुम्ही त्याही प्रकारे करू शकता. आता ही मुलं पण खाणार आहेत, तसं मुलांना लवकर भाजी आवडत नाही. सो हे चांगलं तुम्ही जर मिक्स केलं तर ते छान बनेल. थोडंसं पाणी ॲड करूया. बघा किती सुंदर रंग आलाय. प्राकृतिकरित्या हा बीटाचा आणि गाजराचा रंग आलाय. मॅश करून झाल्यावर आपण आपला कांदा बघूया. कांदा पूर्णपणे छान असा लाल झालाय.
लाल झाल्यावर आपण थोडंसं परतून घेऊया. छान असा कांदा परतला आहे. तर आपण आपली भाजी ह्याच्यामध्ये ॲड करूया. जी मॅश केलेली भाजी आहे ती ॲड करूया. छान असं मिक्स करून घ्या. कांदा, बटर सगळे पदार्थांचा छान फ्लेवर असा येईल त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये ॲड करूया चवीपुरतं परत मीठ आणि पावभाजी मसाला आणि चिली पावडर. हे सगळे इन्ग्रीडियंट्स ॲड केल्यावरती चांगलं असं मिक्स करून घ्या. खूपच छान अशी हेल्दीएस्ट पावभाजी आहे. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा ॲड करूया आपण आणि जर तुम्हाला हवं असेल तर बटर वरून ॲड करू शकता. चवीला अजून छान टेस्ट येईल ती. मी अगोदरच कोथिंबीर टाकलेली, परत वरून कोथिंबीर टाकते दाखवायला. छान असं मिक्स करून घ्या आणि तुमची हेल्दीएस्ट पावभाजी रेडी आहे.